तुम्ही जरी मला निगेटिव्ह कमेंट केली ना तरी सुद्धा मी त्याचं उत्तर पॉझिटिव्ह वेनेच देणार आहे। तर विषय असा झाला होता, एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की टिकली ही लावायची असते आणि त्यावर एका मैत्रिणीने मला विचारलं की का लावायची असते टिकली, आधी ते सांग म्हणून। तर का लावायची असते टिकली याचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारण दोन्ही पण मी सांगणार आहे। आधी तर टिकली किंवा कुंकू हे 16 शृंगारांपैकी एक आहे आणि तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे। आज स्टाईल म्हणून छोट्या मोठ्या आकाराच्या आपण टिकल्या लावत असतो। पूर्वी आणि आज सुद्धा गावाकडच्या स्त्रिया तुम्ही बघत असाल तर मेन लावून त्यावर कुंकू कोरून लावतात आणि ते सुद्धा भलं मोठं, आणि ही आपली शतकानुशतक चालत आलेली परंपरा आहे। विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कपाळाच्या मध्यभागी पायनल ग्रंथी असते। टिकली लावताना दाब येतो आणि ही ग्रंथी वेगाने काम करते, त्यामुळे मन शांत होते आणि कामात एकाग्रता वाढते। कपाळावर टिकली लावण्यासाठी एक विशिष्ट बिंदू असतो आणि ॲक्युप्रेशरच्या तत्वानुसार हा पॉइंट डोकेदुखीपासून आराम देतो। येथे टिकली लावल्याने नसा आणि रक्तवाहिन्यांचं अभिसरण वेगाने होतं। आवडल्यास सबस्क्राईब